रामकृष्ण मित्रांनो, मस्त आवाज स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आता टाईम झाला आहे 6:30 वाजले. मी खाली जातो, गाडी काढतो, पप्पा येतील तोपर्यंत मग आम्ही निघू लगेच. येतोच का काय मी येतो, तुम्हाला भेटतो आल्यावर. ओके तर मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे, म्हटलं दुपारचे 1:45 झालेत. आता मी घरी आल्यावर जेवायला घेतलं मी पटकन. आज जरा लेट झालं कॉलेजवरून यायला, ट्रेन लेट होते ना, मग लेट झालं. आता मस्तपैकी मम्मीने फ्लावरची भाजी बनवली आहे, चपाती आहे. आणि मम्मी आज बाहेर गेली आहे मीटिंगसाठी, कामाला मुंबईला गेली आहे. सो मम्मीला यायला 5 वाजता. सो आता पटकन खातो, जरा एक रेस्ट करतो, 10-15 मिनिटं मग बसतो अभ्यासाला. जर्नल वगैरे सगळं पूर्ण करतो, सगळ्या टाईपचे अभ्यास करायला घेतो. पेपर पण जवळ येत आहेत, सो पटकन अभ्यासाला बसतो जेवण. तर मित्रांनो, आता टाईम झाला आहे 3:45 झाले दादा. तुम्ही तर काय करता माहिती आहे, ओके. सो तर चहा बनवायला देतं, मला कुठं भांडं दिसत नाही. हे बघा इथं भांडं आहे, हे भांडं मी धुवून टाकतो पहिल्यांदा पटकन, आणि याला मग चहा ठेवतो आणि ही सगळी भांडी धुवून टाकतो, जेणेकरून मम्मीला आल्यावरती काम राहणार नाही. मम्मी इथं वैतागून येणार. सो पटकन ही सगळी भांडी धुवून काढतो, चहा ठेवतो, चहा भेटून मग परत अभ्यासाला बसतो. मित्रांनो आता वाजलेत 4-6 झाले दादा. तिथं मम्मीला मस्तपैकी टाइमपास चालू आहे. काय मम्मी, काय टाइमपास चालू आहे? पण काय टाइमपास करते त्याचं सांगा. साडी शिवताय, व्हिडिओ नाही बनवत यावेळेस? मामीची आहे वय, शिवा तुम्ही साडी शिवा. मी आता माझ्या जर्नल्स आणि वया पूर्ण करायला घेतो, कारण की लई अभ्यास आहे, दिवस लई कमी आहेत कवर करायला. त्या एक्झाम पण लागत थोड्या दिवसामध्ये. स्वतः पटकन मी अभ्यास करायला घेतो. तर बाबा आतमध्ये मम्मीने खुर्ची ढाकली आहे माझी, सो मला काय टेबलावर बसता येणार नाही. सो मी माझा बोलिया विस्तारा बांधतो आणि आत जाऊन बसतो. हे अख्खा असं जास्त घेऊन जातो बघा, हे असं उचलतो, आत जाऊन बसतो. जाऊ दे, एकच घेतो आपल्या गप्पा, जाऊन अभ्यासाला बसतो. किती मेहनत लागत असेल ना असं योगा करायला. खरंच सामान्य लोकांचं काम नाही आहे. पण मेहनत केली की सर्व काही शक्य आहे. आणि मेहनतीबरोबरच पाहिजे प्रॅक्टिस, जी माझा मुलगा रोज करतो. रात्रीचे 9:40 झालेत. आता मी निघालो इस्त्रीची कपडे आणायला, इस्त्रीची साडी आणि ड्रायक्लीनर एक साडी दिली आहे, तिथं नंतर भेटणार. आधी साडी आणायची इस्त्रीची.